जलवाहिनीतील पाण्यात निर्माण होणारा हवेचा फुगवटा नष्ट करण्यासाठी सर्व ठिकाणी जलवितरण योग्य प्रमाणात होण्यासाठी मॅनिफोल्ड प्रणालीचा वापर केला जातो। मॅनिफोल्ड तंत्रज्ञान पाण्याला अनुकूलित कार्यक्षमता समान यंत्रणेत रूपांतर करतं। पाण्याच्या अचूक व्यवस्थापनासाठी मॅनिफोल्ड अनुमती देतं। ही प्रणाली कोल्हापूर शहरात बालिंगा जलवाहिनीला चंबुखडी इथं वापरली आहे। शहराला वितरित होणाऱ्या बालिंगा योजनेतील 700 मिलीमीटर क्षमतेच्या जलवाहिनीवर 1200 डायमीटर क्षमतेचा मॅनिफोल्ड बसवण्यात आलाय, अशी माहिती शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली। शहरांतर्गत डीपीडीसी मधून मंजूर झालेल्या बजेटमधून आम्ही 2 ठिकाणी मॅनिफोल्ड आणि 2 ठिकाणी शाफ्ट बांधण्याचं प्रयोजन केलेलं होतं। त्याची वर्कआउटतून काम सुद्धा सुरू केलेलं आहे। सध्यास्थितीला चंबुखडीला मॅनिफोल्डचं काम आम्ही काल हाती घेतलेलं होतं। ते काम आता उद्या परवा ते पूर्ण होईल। मॅनिफोल्डच्या अनुषंगानं ते हे केल्यानंतर मॅनिफोल्ड बसवल्यानंतर जे पाईपमधलं प्रेशर कमी राहतं किंवा काय होतं त्या प्रेशरनं पाणी येण्यासाठी आम्ही ते मॅनिफोल्ड बसवलेलं होतं। बऱ्याच अंशी असं होत होतं की पाणी जेव्हा चढाच्या भागाला लागत होतं, जसं आपला बिंदू चौकचा परिसर आहे किंवा इंडस्ट्री टिकटीचा परिसर आहे, तिथं जेव्हा आमची टाकी खाली जाते तेव्हा तिथं पाणी लागायचं। त्यामुळे कमी लेवलला पाण्याचं प्रेशर लोकांना मिळत नसल्यामुळे आम्ही ते मॅनिफोल्ड तिथं बसवण्याचा नियोजन केलं होतं आणि त्याप्रमाणे बसवून घेतलेलं होतं। या व्यतिरिक्त ESR बांधणे गावठाणामध्ये शक्य नसल्यामुळे जिथं आम्हाला बाबा प्रेशरचा प्रॉब्लेम येतो तिथं आम्ही हे शाफ्ट बसवण्याचं आम्ही हे केलेलं होतं, प्रयोजन करून घेतलेलं होतं, जेणेकरून शाफ्टचा जे आहे काम ते ESR म्हणजे टाकी ज्या आपण बांधतो त्याप्रमाणेच त्याचं काम होणार आहे। म्हणजे जेणेकरून पाणी वरनं खाली आलं त्या शाफ्टमधून तर ते प्रेशर क्रिएट होणार आणि आजूबाजूच्या परिसराला आपण पाणी पुरवठा प्रेशरनं आणि व्यवस्थित पूर्ण करू शकते। या जलवाहिनीवरील मॅनिफोल्ड प्रणालीचं काम पूर्ण झालं असून त्याची चाचणी घेण्यात येते। येत्या काळात आयसोलेशन या ठिकाणी या प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं।